नाही नाही, याने बाबा अडकतील. पण माधव काका म्हणाले की बाबांना जास्त त्रास नाही होणार. काय करू? नाही, मला स्वानंदीला बर्बाद करायचं. झालं का ग मुलींनो? अहो, स्वानंदीने डबा आणला नाही अजून. तूच बघ ना पोरी काय करतात. हो मी बघते. अगं मुलींनो, तुम्ही डबा भरायला किती वेळ लावताय? आई तुम्ही नाही, हे सगळे डबे स्वानंदीनेच भरले. आणि हे बघ, हा डबा रिकामा ठेवलाय. मी म्हंटल मी भरते, ते म्हणे नाही मलाच भरायचा. स्वानंदी पण ना, तिच्या डोक्यात काय असेल ते तीच जाणे. आणि हा इथे एकदम परफेक्ट लाईट आहे. कसला लाईट? काय चाललंय तुझं जुईली? अगं बघ ना काकू, किती मस्त सेल्फी येतात. स्माइल स्माइल. जुईली, ती आई ओरडत असते ना तेच बरोबर आहे. मी उगीच पाठीशी घालते तुम्हाला. काय तुला स्वानंदी ताईसारखं व्हायचंय ना, म्हणतेस ना तू, मग तिच्यासारखं वागायला नको. तिने बघ सगळं जेवण करून आणलंय बाबांकरता आणि भरून देते आता. बरं संपदा, लवकर डबा भरून दे बाळा, बाबा थांबले. स्वानंदीने शेवटचा डबा भरला की येते बाहेर. आणि तू काय करतेस? तू चाल माझ्या बरोबर. हो आले थोड्या वेळाने. स्वानंदी स्वानंदी फक्त स्वानंदी. माझ्यासमोर कुठलाच पर्याय ठेवला नाहीये तुम्ही लोकांनी, कुठलाच नाही. आता या स्वानंदीचा कायमचा बंदोबस्त करून टाक. ताई ये ना, आपण सेल्फी काढूया. संपत आता, ये ना आपण सेल्फी काढूया. हा हो. ताई भरलास का ग डबा? ए काय भरलंस 5व्या डब्यात? मोदक. अगं ए, काय चाललंय तुमचं? पुरे झालं ना आता, चला. हो. अरे माझा डबा झाला की नाही अजून? चला ऑफिसला जायचंय मला. हो झाला झाला, आणते ती. बाबा अगं बाई, एवढा मोठा डबा. आज मजा आहे भाऊजी तुमची. हो, स्वानंदी आणि संपदाने भरलाय ना, अख्ख्या ऑफिसला पुरेल. नाही मी नाही भरला. कर ना, जाऊन आराम कर ना. अरे बरी आहे मी आता. वांग भाजायला ठरवतो ना, त्याचा ठसका लागला असेल. वांग्याचा ठसका? हो अगं, मी नसताना तुम्हा दोघींनाच करायला लागलं ना सगळं. म्हटलं जरा तयारी करून ठेवावी. तुम्ही सगळे आलात, पण स्वानंदी कुठे आहे? स्वानंदी येईल आता. आई कधी आले? कशा आहात? आणि पाय कसं? पाय मस्त. मी पण मस्त आणि मजेत. हो ना, आणि आल्याला कामाला पण लागली बघ. लगेच किचन मध्ये काम सुरू. तिने ना खूप त्रास दिलाय मला. चिंता करून करून थकलोय मी बाबा. हा आई, आता कुठेही जायचं नाहीये. तुला कुठेही जाऊ देणार नाहीये मी. नाही रे, आता कुठेही जाणार नाहीये मी. हा, माझं काम झालं, आता कशाला कुठे जाऊ ना मी. आता छान छान पदार्थ करणार आणि माझ्या 4ही मुलांना खायला घालणार. वा, म्हणजे आता दोन्ही सुनांना आराम.
हो, त्यांना आराम नको का द्यायला जरा तरी? मी नसताना त्यानेच तर केलंय सगळं. छान आता वांग भाजून ठेवलंय, मटार आणि कांदा घालते आणि छान भरीत करते मस्तपैकी झणझणीत. निलिमा, तू ज्वारीच्या भाकरी कर, फक्कड बेत होईल. एक मिनिट. पक्कड बेत माझ्या डोक्यात आता शिजतोय. आपण एक काम करूया, आपण आज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. अरे इथे हायवे जवळ एक छान हॉटेल सुरू झाले नवीन, खूप मस्त आहे म्हणे. तिकडे जाऊया आपण. हा, आई आल्याच्या खुशीमध्ये माझ्याकडून सगळ्यांना ट्रीट. मस्त आयडिया आहे. ललिता, मी रेडीच आहे. अहो पण मग त्या भाजलेल्या वांग्याचं काय करायचं? तुझ्या घरी पाठवून देऊया ना. आई तू पण ना गंमतच करतेस मूड मध्ये असली की. हा अरे नाही, खरंच सांगते मी. तिच्या घरच्यांना ना असे पदार्थ खूप आवडतात. तिची काकू तर 4 वेगवेगळ्या पद्धतीने भरीत करते. फार सुगरण बाई आहे ती. काय स्वानंदी, अरे तुम्हाला मस्करी पण कळत नाहीये का? हो आता व्यायांची आवड निवड ललिताला चांगली कळलेली असणार. अगदी बरोबर. आता काही मला विचारायला नको. जर आपल्याकडे जेवायला आले ना तर काय करू काय नको करू. छान एखादी माठाची भाजी करायची नाही तर कोबीची भाजी करायची. चिंचगुळाचं वरण करायचं आणि शिरा आणि नंतर ताक. व्याई सगळे खुश. अरे सगळे जण उभे का? चला पटापटा रेडी व्हा, जायचंय. क्विक रेडी व्हा, चला. सॉरी, मी तुला न विचारताच प्लॅन बनवला. इट्स ओके. आणि तसंही घरच्यांना खुश करणारा प्लॅन बनवण्यासाठी कोणालाही विचारायची गरज नाही. आई आली ना अचानक, एकदम खुश झालोय मी, म्हणून प्लॅन केला. अरे जा ना, तयार हो. हो, मी आलो तयार हो. हे काय, तुम्ही झालात तयार? मी तयारच आहे अगं. पण मला तुझ्याशी जे बोलायचं ते सगळ्यांच्या देखत नाही ना बोलता येणार. असं काय बोलायचं? मी घरी आल्याचा तुला आनंद नाही झालेला माहितीये मला. पण इंद्रनील किती खुश आहे बघतेस ना. निदान त्याच्यासाठी तरी हस, खुश आहेस असं दाखव. निलिमा, अगं शर्ट कुठे माझा? आणि जा तयार हो. तुझा तो नवीन ड्रेस घाल, जा, छान दिसतो तुला. आईच्या पायावरची नस आहे ना, ही बघ, ही अजून थोडी फुगीर आहे, मला काळजी वाटते. अरे काही नाही, पाहिजे ठेवणच आहे तशी. नाही आई, आपण एक काम करू, आपण डॉक्टरांना बोलून घेऊ. कशाला? एकदा त्यांना चेक करू दे ना. मी उद्याच डॉक्टर जोशींना बोलवतो. जोशीने महाडकर,